क्रमांक 5, हिम नंबर 5, चला जाऊया. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ही पवित्र मिसा साजरी करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आपल्या ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्या पवित्र मरियेच्या मध्यस्थीद्वारे ह्या वेदीवर ठेवूया, ख्रिस्ताच्या चरणाशी ठेवूया आणि ह्या पवित्र मिसा बलिदानाची आपण सर्वजण सुरुवात करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. थोडा वेळ शांत राहूया, आपले डोळे बंद करूया आणि आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या सर्व अपराधांची आपण आठवण करूया आणि पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. आणि नम्र अंतकरणाने म्हणूया, सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्याने व ऐग्याने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. गीत क्रमांक 20, हिम नंबर 20. Hymn number 26.
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, सर्व समर्थ बापा, तू आमचे तारण करतोस व ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझे लेकरे बनवतोस. आम्हाकडे दयादृष्टीने पहा, आम्हाला खरे स्वातंत्र्य बहाल कर आणि तू अभिवचन दिलेल्या स्वर्गराज्याचे आम्हाला दान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचा हेतू काय आहे हे कोण जाणू शकतो? किंवा प्रभूची इच्छा काय आहे हे कोणाला समजेल? मर्त्य मानवचे विचार निरुपयोगी आहेत आणि आमच्या योजनाचे यश अनिश्चित आहे. कारण नाश पावणारे शरीर आपले ओहे आत्मव्यावर टाकते आणि हा अहिक पिंजरा विचारवंत मनावर दडपण आणतो. या जगात काय आहे याची कल्पना करणेही आम्हाला जड जाते आणि आम्हाला काय करता येते हे जाणून घेण्यास आम्हाला श्रम करावे लागतात. परंतु स्वर्गात काय आहे याची चाहूल कोणाला लागली आहे? तू आपले ज्ञान पुरविल्या खरीच आणि वरून तुझ्या पवित्र आत्मा पाठवल्याखेरीज तुझा हेतू कोण जाणू शकतो? आणि अशा प्रकार जगात असलेल्यांचा वाटा सरळ करण्यात आल्या आणि त्याने तुला काय आवडते हे शिकवण्यात आले. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्राचे शब्द आहेत. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस. सर्वांनी हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान तू मनुष्याला पुन्हा मातीला मिळवतोस आणि म्हणतोस, आहो मानवांनो, परत जा. कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी रात्रीचा प्रहसारखी आहेत. आपले उत्तर, हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस. तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस. ते निदेप्रमाणे क्षणिक आहेत. सकाळी उगवण्याच्या गवत्याप्रमाणे ते आहेत. सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी ते कापल्यावर वळून जाते. आपले उत्तर, हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस. आम्हाला आमचे दिवस असे गणण्यात शिकव की आम्हाला शुद्ध अंतःकरण प्राप्त होईल. हे परमेश्वरा, आपला राग आवर. तुझा राग सर्व काल आहे का? तू आपल्या सर्व काळ करुणा कर. आपले उत्तर, हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस.
आपल्या दयेने आम्हाला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आमचा सर्व दिवस आनंदात घालवू. आमचा देव परमेश्वर, ह्याचा प्रसाद आमच्यावर होवो आणि आमच्या हातेच काम सिद्धीत जावो. आपले उत्तर. पॉलचे फिलेमोनला पत्र यातून घेतलेले वाचन. मी वृद्ध झालेला पॉल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदीवान, मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम याच्याविषयी तुला विनंती करतो. त्याला म्हणजे खुद माझ्या प्राणालाच मी त्याच्याकडे परत पाठवले आहे. स्वार्थेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावे म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते. तरी तुझ्या संमतीशिवाय तसे करणे बरे वाटले नाही. तुझा उपकार जुलमाने झाल्यावर नसावा तर खुशीने केलेला असावा. कदाचित तो तुझ्यापासून यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की त्याने युगानुयुगे तुझे व्हावे. त्याने आजपासून केवळ दासाचा नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्टीच्या आणि प्रभूच्या ठाई याहूनही कितीतरी अधिक तो प्रिय असावा. म्हणून मी तुला आपला भागीदार समजतोस. तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. कृपया शुभ वर्तमानासाठी उभे राहा. मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला तुम्ही समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. हालेलुया, प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. संत लोकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू बरोबर मोठा लोकसमुदाय चालला होता. तेव्हा तो त्याच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ आणि बहीण ह्यांचा आणि आपल्या जीवाचाही त्याग करीत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही.
तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधण्याची इच्छा असता तो अगोदर बसून आणि खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही. नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही. अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करीत नाही की जो 20,000 घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला 10,000 जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे, तोच तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे करून सुरू करील. त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. प्रभूचे शुभ वर्तमान. करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी. करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हंगेरीची संत एलिझाबेथ ह्यांच्या जीवनाविषयी कदाचित आपण ऐकलं असेलच. यांचा जन्म 1207 मध्ये हंगेरीतील एका राजवाड्यात झाला. आई वडील धार्मिक असल्यामुळे लहानपणापासूनच तिला पावित्र्यात वाढवण्यात आलं. ख्रिस्ताची ओळख तिला देण्यात आली. 14 वर्षाचे असताना राजकुमार लुईस ह्याच्याबरोबर तिचं लग्न झालं. तिने दागदागिने नेसण्यास मनाई केली, कारण ती म्हणत असे की माझ्या प्रभूला काट्यांचा मुकुट घालण्यात आला आणि मग मी कशाला सोन्या चांदीचे दागदागिने परिधान करू. आणि अशा प्रकारे तिने सोन्या चांदीचा धिक्कार केला. लग्नानंतर देखील ती प्रार्थना, उपवास आणि दानधर्म करीत असे आणि ह्यात तिचा नवरा लुईस हा तिला मदत करीत असे, मार्गदर्शन करीत असे. गोरगरिबांची सेवा, आजारांची सेवा आणि त्यांच्यावर प्रेम करणे हे तिचं दैनंदिन जीवन होतं. आणि जेव्हा 1225 मध्ये हंगेरीत महामारी आली त्या दिवसात असं म्हणतात की प्रत्येक दिवशी तिने जवळजवळ 900 लोकांना दर दिवशी अन्न आणि वस्त्र पुरवलं. आणि आपल्या राजवाड्याच्या बाजूला एक रुग्णालय बांधलं ज्यात ती स्वतः जाऊन आजारांची सेवा करत असे. परंतु दुर्दैवाने 1227 मध्ये तिचा पती लुईस हा मरण पावला. तरी तिने गोरगरिबांची सेवा करणं, आजारांची सेवा करणं सोडलं नाही, तर आपल्या राजवाड्यातील शाही वस्तू विकून एक दुसरं रुग्णालय बांधलं. आणि अशा प्रकारे गोरगरिबांची सेवा करीत असता, आजारांची सेवा करीत असता तिने 1231 मध्ये आपला शेवटचा श्वास घेतला. आणि लगेच 4 वर्षानंतर म्हणजे 1235 मध्ये तिला संत म्हणून घोषित करण्यात आलं. आणि त्यांना आज आपण SFO ही जी आमची फ्रान्सिस्कन संस्था आहे, प्रापंचिक लोकांची संस्था आहे, त्या संस्थेची आश्रयदाती म्हणून आपण ओळखतो. होय, ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण आजारी, वयोवृद्ध आणि गरजवंताची काळजी घेणारे कुटुंब ह्या विषयावर मननचिंतन करत आहोत. संत एलिझाबेथप्रमाणे आपण देखील आपल्या कुटुंबातील आजारी, वयोवृद्ध आणि गरजूंची काळजी घेऊ शकतो का? कारण आपल्या कुटुंबातील आजारी, वृद्ध आईवडील ह्यांची काळजी घेणं
तसेच गरजवंतांना मदत करणं ही फक्त आपली जबाबदारीच नसून हे ख्रिस्ताची सेवा करण्याची एक संधी आहे. आणि म्हणूनच जेव्हा ते आपल्याबरोबर असतात त्याच वेळेला आपण त्यांना मदत केली पाहिजे. एक सुंदर असं गीत आहे आणि कदाचित ते तुम्ही ऐकलं असेलच. एक सुंदर असं गीत, त्याचे बोल फक्त ऐका तुम्ही. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद में अमृत पिलाने से क्या फायदा, कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद में आंसू बहाने से क्या फायदा. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ह्या गाण्यात मोठा अर्थ आहे की जेव्हा एखाद्या गरजू व्यक्ती आपणाजवळ मदत मागण्यास येते त्याच वेळेला आपण त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. किंवा जेव्हा एखाद्या आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तीला आपल्या सेवेची गरज आहे त्याच वेळेला आपण त्या व्यक्तीची सेवा करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे. कारण ती व्यक्ती केव्हा आपणास सोडून जाणार हे आपणा कोणास ठाऊक नाही. आणि मग नंतर रडून आणि अश्रू गाळून काहीही फायदा नाही. कारण त्यावेळेला कदाचित आपल्या अश्रूंची काहीही किंमत राहणार नाही. आपलं जीवन हे क्षणभंगूर आहे, काही दिवसाचंच आहे. म्हणून आपण चांगलं जीवन जगलं पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे. आणि ह्याची सुरुवात सर्वप्रथम आपल्या स्वतःच्या घरातून केली पाहिजे. आपल्या घरातील इतरांशी चांगलं जीवन जगलं पाहिजे, आपलं नातं चांगलं ठेवलं पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे, आजाऱ्यांना, वयोवृद्धांची सेवा केली पाहिजे. आणि हे करण्यासाठी आपल्याकडे मोठमोठ्या पदव्यांची गरज नाही. कारण संत एलिझाबेथ हिने देखील कोणतीच पदवी मिळवली नव्हती, तरी देखील तिने गोरगरिबांची सेवा केली, आजाऱ्यांसाठी रुग्णालय बांधलं ज्यात ती स्वतः त्यांची सेवा करत असे. जेव्हा आपल्या कुटुंबातील आजाऱ्यांची काळजी घेतो, वृद्धांचा सन्मान करतो, गरजवंतांना मदत करतो, तेव्हा प्रत्यक्ष आपण ख्रिस्ताचं प्रेम त्यांच्याजवळ पोचवत असतो. आणि ह्याच सेवेमुळे आपल्या कुटुंबात ऐक्याचं, जवळीकपणा आणि खऱ्या प्रेमाचं वातावरण निर्माण होतं. जेव्हा असं म्हणतात की कुटुंब हे परमेश्वराची एक महान देणगी आहे, ज्यात आपण एकमेकांवर प्रेम करतो, एकमेकांना मदत करतो. आणि हीच आहे खरी ईश्वर सेवा. कारण आपण जेव्हा एकमेकांना मदत करतो, एकमेकांची सेवा करतो, म्हणजेच आपण ख्रिस्ताची सेवा करतो. आपल्या कुटुंबातील आजारी वयोवृद्ध आईवडिलांना मदत करणे, तसेच आपल्या गरजू भावंडांना आधार देणे, त्यांना मदत करणे, तसेच आपल्या कुटुंबातील वयोवृद्ध यांच्या कृतीला मान देणे, म्हणजेच ही आपली खरी ख्रिस्ती ओळख आहे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारचं कार्य करतो आणि जेव्हा आपणास आपल्या घराला ख्रिस्ताचं मंदिर बनवायचं असेल तर आपण इतरांची सेवा केली पाहिजे. पौलाचे गलातिकरास पत्र अध्याय 6 वचन 2 मध्ये संत पौल सांगतो की एकमेकांची ओझी व्हा, म्हणजेच तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. म्हणजे आपल्या कुटुंबातील आजारांची सेवा करणं, इतरांना मदत करणं, त्यांना त्यांच्या आजारामध्ये मदत करणं. आणि जेव्हा आपण त्यांचा भार वाहतो, त्यांचं कष्ट आपणावर घेतो, म्हणजेच आपण ख्रिस्ताचं वचन पूर्ण करतो. आणि म्हणूनच आपण आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तींना मदत केली पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. असं म्हटलं जातं की कुटुंब ही प्रेमाची पहिली शाळा आहे. आणि जे काही आपण शिकतो हे सर्वप्रथम आपल्या कुटुंबातच शिकतो. म्हणून जर आपणास ख्रिस्ताची खरी सेवा करायची असेल तर आपण आपल्या कुटुंबातील आजारी वयोवृद्ध आणि गरजूंची काळजी घेतली पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. आपण सर्वजण उभे राहूया आणि आपला ख्रिस्ती विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता
सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एकुलता पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू, ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो, तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भीत संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला खुर्सावर घेण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो दलोकात उतरला, तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला, स्वर्गात चढला आणि तो सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले त्यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व कालचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपले उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्वांनी हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप साहेब, सर्व बिशप्स, धर्मगुरू, प्रतस्थ आणि प्रापंचिक यांनी ख्रिस्ताच्या संदेशाला अनुसरून आपले जीवन व्यतीत करावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. राजकीय पुढाऱ्यांनी पर्यावरणपूरक कार्यक्रम आखून पर्यावरणाची व संपूर्ण सृष्टीची काळजी घ्यावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. लहान मुलांनी आपल्या आई वडिलांशी उद्धटपणे न वागता त्यांचा नेहमी आदर करून त्यांचे ऐकावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू परमेश्वरा, तुझं वचन म्हणत आहे की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. हे दिव्य वचनावर विश्वास ठेवून आमच्या ह्या सर्व गरजूंच्या, गरजवंतांच्या, श्रद्धावंतांच्या प्रार्थना आम्ही तुझ्या हाती सोपविलेल्या आहेत. तुझ्या इच्छेप्रमाणे ह्या सर्व प्रार्थना पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. गीत क्रमांक 57, हिम नंबर 57, अर्पण घेऊन. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो.
हे शांतिप्रिय व प्रेमळ परमेश्वरा, आमचे हे समर्पण तुझी खरी उपासना बनव व एक दिलाने व एक जीवाने आम्ही तुझ्याशी एकरूप व्हावे अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व, स्थिती आणि गती आहे. प्रत्येक दिवशी तू आम्हाला पितृप्रेमाचे दर्शन घडवतोस. आम्हामध्ये वस्ती करणारा तुझा पवित्र आत्मा ह्या जगात आम्हाला अविनाशी सुखाचा आशादीप दर्शवतो. येशूला मेलेल्यांतून उठविणाऱ्या तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान हे स्वर्गातील भावी पुनरुत्थान महोत्सवाचे पूर्वचिन्ह व अभिवचन आहे. आणि म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू, सर्व समर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दव वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभु, तू नाही पर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावेत असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिवो आमचे पोप जॉन रॉड्रिक्स, आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे हे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर
देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित संत फ्रान्सिस असिसीकर, संत क्लेअर, संत बोनावेंचर, संत पादर पियो, संत एलिझाबेथ आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा, परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. सूचनेकडे लक्ष द्या. आता ख्रिस्त शरीराचा वाटप होणार आहे. हे ख्रिस्त शरीर फक्त कॅथलिक ख्रिस्ती लोक आहेत, त्यांच्या सेवनासाठी आहे. इतर धर्मीय लोक जर या प्रार्थनेला हजर असतील तर त्यांनी या ख्रिस्त शरीराचा स्वीकार करू नये. ख्रिस्त शरीर सिर्फ कैथलिक ख्रिस्ती लोगों के लिए है. गीत क्रमांक 101, हिम नंबर 101, प्रभु जीवन.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे शब्द व तुझे साक्रामेंट आमचे अन्न व जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करू. तो सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. पान क्रमांक 54, नोविनाचा 9वा दिवस. ही प्रार्थना सर्वांनी एकत्र. हे प्रभूच्या साऱ्या कलाकृतींनो, दुःखी व पीडितांना बरे करणाऱ्या मातेला धन्य म्हणा. स्वर्गाच्या राणीचे स्तुती गीत गा. हे प्रभूच्या दूतांनो, पीडितांना बरे करणाऱ्या मातेची प्रशंसा करा. हे स्वर्गलोकवासियांनो, स्वर्गातील राणीचे गुणगान गा. हे स्वर्गातील सर्व संतांनो, पीडितांच्या मातेचे गुणगान गा. हे आकाशातील तारकांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेची कीर्ती गा. पर्जनधारांनो, दवबिंदूंनो, स्वर्गातील राणीला धन्य म्हणा. हे ज्वालांनो, उदकांनो, निष्कलंक मातेची स्तुती करा. हे छाये व सूर्यप्रकाशा, स्वर्गातील राणीची प्रशंसा कर. हे तुषारांनो व धारांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे इमानो व गारांनो, स्वर्गातील राणीचे गुणगीत गा. निष्कलंक मातेचे गुणगान करा. हे रात्रींनो व दिवसांनो, स्वर्गातील राणीची कीर्ती गा. हे प्रकाशांनो व अंधारांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेला धन्य म्हणा. हे विद्यलगातांनो व मेघांनो, स्वर्गाच्या राणीची स्तुती करा. हे वसुंधरे, तू आपल्या राणीची प्रशंसा कर. हे पर्वतांनो व पहाडांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे साऱ्या पृथ्वीवर वनस्पतींनो, निष्कलंक मातेचे यशोगीत गा. हे सुगंधित पुष्पांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे सागरांनो व नद्यांनो, निष्कलंक मातेची कीर्ती गा. हे माशांनो व जलाशयांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेची स्तुती करा. हे वन्य प्राण्यांनो, पीडितांच्या मातेचे गुणगान गा. हे प्रभूच्या याजकांनो व धार्मिक जनांनो, पीडितांच्या मातेचे गुणगान करा. हे आत्म्यांनो, निष्कलंक मातेची कीर्ती गा. हे संतांनो व पाप्यांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेवर श्रद्धा ठेवून प्रार्थना करा. आमेन. पान क्रमांक 56, वेलेंकनी मातेचा नोविना एकत्र. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या पूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू आणि दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या श्रेयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत देईवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल, या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नवीनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव. किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. येथे आपली विनंती सांगावे. सर्वांनी एकत्र. जेव्हा तुझ्या उदरात शब्द झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे.
धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. एकत्र गाब्रिएल देवदूताने तुला कृपा पूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझी ही अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत. तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यांमध्ये वचपरात तू माझ्या पाठीशी राहा. जीवनमरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल कर असे विनवितो. आमेन. कृपया बसा जरा. शेवटच्या आशीर्वादासाठी उभे राहा. कृपया बसून घ्या. कृपया बसा. इरला पॅरिश प्रिस्ट फादर आयव्हन मेस्करेनस याच्या वतीने आभाराचे शब्द. पवित्र मरिया मातेच्या प्रिय भाविकांनो, या देवळातील सर्व धर्मगुरूच्या वतीने आणि सर्व संघटनाच्या वतीने तसेच फादर आयव्हन याच्या वतीने मी तुम्हाला सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मरिया माता तुमच्यासाठी मध्यस्थी करून दृढ श्रद्धेने तुम्ही येथे केलेल्या तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करतो. 58व्या वर्षी नोवेनाच्या या अंतिम दिवशी मुंबई सर्व धर्मप्रांताचे आर्चबिशप सन्माननीय जॉन रॉड्रिग्स यांनी 8 सप्टेंबरला संध्याकाळी 7:15 वाजताचा मिसाचे पौरोहित्य करण्याचे आमंत्रण स्वीकारले, म्हणून मी त्यांचे आभार मानतो. सर्व प्रवचन करणाऱ्या फादरांनी अर्थपूर्ण प्रवचने देऊन भाविकांच्या आध्यात्मिक ज्ञानात मोलाची भर घातली आणि उत्तम प्रबोधन केले. मी त्यांना धन्यवाद देतो. सर्व सिस्टर्सनी पवित्र कम्युनियन वाटपाचे काम केले. मी त्यांचे आभार मानतो. वेगवेगळ्या धर्मग्रामांतून आलेले स्वयंसेवक, युक्रिस्टिक मिनिस्टर, अभिवाचन, वेदी सेवक, वरिष्ठ नागरिक, सर्व गायन मंडळे, आर्थिक व्यवहार समिती, आयोजन समिती, सेक्रेस्टियन आणि सफाई कर्मचारी या सर्वांचे मी आभार मानतो. ही वार्षिक नोविना भक्ती यशस्वी करण्यासाठी अनेकांनी परिश्रम केले आहेत. अशा सर्वांना धन्यवाद. तसेच आम्ही कार्डिनल ऑझवल ग्रेशियस, बिशप डॉमिनिक सॅव्हियो फर्नांडिस आणि बिशप बार्थोल बरेटो यांचेही आभार, कारण ते उद्या आपल्या भक्तांसाठी मिस्सा साजरी करणार आहेत. बेलेनकनी बँड आणि संत ब्लेस बँड यांनी मिरवणुकीत आणि इतर वेळी सुमधुर संगीत वाजवून महोत्सवाची शोभा वाढविली. मी त्याचे आभार मानतो. नगरसेविका सौ सुनीता मेहता आणि त्यांचे पती श्री राजेश मेहता यांनी जातीने लक्ष घालून सफाईचे काम करून घेतले आणि अनेक प्रकारे मदत केली. गटारे, सफाई, झाडांच्या फांद्या तोडून मिरवणुकीच्या रस्त्यातील अडथळे दूर केले. टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. ट्रॅफिक पोलीस, जुहू पोलीस ठाण्यातील पोलीस, मुंबई महानगरपालिका, 7 स्टार्स TV तसेच उत्तम साऊंड सिस्टम पुरवून भाविकांना प्रार्थनेत सक्रिय सहभागी घेऊन सूचना ऐकण्यासाठी मदत केली. या सर्वांना धन्यवाद.
त्यांच्या सहकार्याशिवाय हा भक्ती याग यशस्वी होणे शक्य नव्हते. त्या सर्व भाविकांचे त्यांनी स्वयंसेवकांच्या सूचनेचे पालन केले. मी मनापासून सर्व भाविकांचे आभार मानतो. या देवळातील सर्व टीमच्या वतीने मी तुम्हाला सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माता मरिया तुम्हावर तुमच्या कुटुंबावर कृपादानाचा वर्षाव करतो अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. शेवटच्या आशीर्वादासाठी उभे राहूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. मिसा संपली आहे. जा ख्रिस्ताचा शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. क्रमांक 125 हिम नंबर 125.